नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे गिरिजा सावीवरती खूप जास्त चिडलेली असते, कारण सावी रुद्रबरोबर खूपच जास्त उद्धटपणे बोलते. ही गोष्ट गिरिजाला सहन होत नाही. ती सावीच्या मागे धावत पडत येते आणि तिला म्हणत असते की सावी, तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या नवऱ्याबरोबर या भाषेत बोलायची? का त्यांच्याबरोबर उद्धटपणे बोललीस? तेव्हा इथे सावी म्हणत असते, तुझा नवरा तो आत्ता झालाय. तो माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. कळलं तुला? त्यामुळे मी तुझ्यापेक्षा जास्त त्याला ओळखते. रुद्रबरोबर कधी कसं बोलायचं ना, ते मला तुझ्याकडून शिकायची गरज नाही आहे. कळलं? आम्ही लहानपणापासूनचे फ्रेंड्स आहोत. कळलं का? तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, असेल तुमची 15 वर्षांपासूनची मैत्री, पण आता मी त्यांची बायको आहे. लग्न झालं आहे त्यांचं आणि माझ्यासमोर माझ्या नवऱ्याचा कुणी अपमान केलेला, त्यांच्याजवळ उद्धटपणे बोललेलं मला सहन होणार नाही. कळलं ना? तेव्हा इथे सावी म्हणते, अगं तुला काय वाटतं? त्याचा विचार करतंय कोण? माझं फक्त रुद्रबरोबर घेणं देणं आहे, तुझ्याबरोबर नाही. अगं तुझा जरी तो नवरा असला ना, तरी तो तुला मनापासून बायको मानतो का? कारण कसं आहे, मी त्याची मैत्रीण आहे आणि तू त्याच्या इथे आयुष्यामध्ये जबरदस्तीने आलेली आहेस. त्यामुळे माझा त्याच्यावरती पूर्ण अधिकार आहे. मी त्याच्यावरती रागवू शकते, त्याला काही बोलू शकते. तसा अधिकार तुला आहे का? तू मला सांग, माणूस कुणाबरोबर भांडतो, कुणावरती चिडतो? ज्याच्याबरोबर आपलं काहीतरी मनापासून नातं असतं त्याच्याबरोबरच ना. रुद्र माझ्याजवळ भांडतो, माझ्यावरती रागवतो, चिडतो, कारण का तो मला आपलं समजतो. तुझ्याबरोबर तसं झालंय का? तो तुझ्याबरोबर कधीच भांडू शकत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणते, तसं अजिबात नाही आहे. तू आमच्या घरची पाहुणी आहेस ना, म्हणून रुद्र तुझ्याबरोबर नीट बोलतात. त्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस. तेव्हा सावी म्हणते, असं अजिबातच नाही आहे. मी जर पाहुणी आहे तर ठीक आहे, पण तू तर बायको आहेस ना. पण तो तुझ्याजवळ आत्तापर्यंत कधी भांडलाय? तुझ्याजवळ रागवलाय? कधीच नाही. तू फक्त नावाला बायको आहेस. पण मी त्याची 15 वर्षांपासूनची मैत्रीण आहे. त्याने किती वेळा तरी माझा राग काढलाय, किती वेळा तरी तो मला सॉरी म्हणालाय आणि ते तुला माहितीसुद्धा नाही आहे की त्याने कशा कशा पद्धतीने माझा राग घालवलाय ते. तुला काहीच माहिती नाही आहे. आणि आत्तासुद्धा बघ तू, मी रुद्रावरती रागवली आहे ना, 2 दिवसात तो माझ्या मागे मागे येणार आणि मला सॉरी म्हणणार आणि माझ्याबरोबर गोड गोड बोलणारसुद्धा. ती म्हणते, तू कितीही प्रयत्न कर, पण माझ्या मनामध्ये जी काही रुद्रबद्दल जागा आहे त्याला तू धक्का लावू शकणार नाहीस आणि रुद्रच्या मनामध्ये जी माझ्याबद्दल जागा आहे ना, त्यालासुद्धा तू धक्का लावू शकणार नाही आहेस. तेव्हा सावी म्हणते, नुसता धक्का लावणार नाही आहे मी, तर संपूर्णपणे ती जागा आहे ना आता हादरवून टाकणार आहे. त्याच्या मनामध्ये तुझ्याबद्दल असलेली जागा हादरवून टाकणार आहे मी आणि फक्त तिथे माझ्या आठवणी निर्माण करणार आहे. 2 दिवसांमध्ये बघ तू, रुद्र फक्त माझ्या मागे मागे करणार. तू घरामध्ये आहेस की नाही त्याच्याकडे तो लक्षसुद्धा देणार नाही आहे. असं आता सावी गिरिजाला म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्रला बँकेमधून फोन आलेला असतो. तेव्हा रुद्र म्हणतो, हां बोला, मला आत्ताच निघायचं आहे का? बरं बरं ठीक आहे, आता मी थोड्या वेळातच येतो. तेव्हा तिथे गिरिजा आलेली असते. रुद्र म्हणत असतो, गिरिजा, मला बँकेमध्ये जावं लागणार आहे, माझं तिथे काम आहे. तुम्ही येताय का माझ्याबरोबर? तेव्हा गिरिजा म्हणते, तुम्हाला आत्ताच निघायचं आहे का? बरं काही हरकत नाही, तुम्ही बँकेमध्ये जा, मी इथेच थांबते. मुलांबरोबर सुद्धा कुणीतरी हवं आहे ना, मी त्यांच्याबरोबर इथे थांबते. तुम्ही बँकेतलं काम आटपून या. तेव्हा रुद्र म्हणतो, तुम्ही नक्की थांबाल ना, कारण मला आता खूप वेळ लागणार आहे. सगळी कामं संपूनच मी येईन. गिरिजा म्हणते, काही हरकत नाही, तुम्ही तुमची सगळी कामं संपवा आणि मग या. तोपर्यंत मी मुलांबरोबर इथे थांबते. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, ठीक आहे, काहीच हरकत नाही. आणि रुद्र तिथून आता निघून गेलेला असतो. गिरिजाच्या मनामध्ये फक्त आता एकच विचार, 2 दिवसांमध्ये सावी असं नक्की करणार तरी काय आहे, ते बघायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो, सावी आता रागारागाने जात असते. ती म्हणत असते, जो येतोय तो मलाच बोलतोय. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, सावीला सुद्धा गिरिजाचा राग आलेला असतो. कारण गिरिजा म्हणालेली असते की तू फक्त इथे पाहुणी आहेस. ही संस्था आहे ना, ती कुणाची आहे? रुद्रांची आहे. आणि त्यांनी तुला इथे बोलावले, त्यामुळे तू रुद्रबरोबर नीटच बोलायचं. त्यांच्याबरोबर उद्धटपणे बोललेलं मला सहन होणार नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो,
सावीला त्या गोष्टीचा राग आलेला असतो की हे घर तुझं नाही आहे, तू इथे पाहुणी आहेस, असं कसं ते गिरिजा मला बोलू शकते. तेवढ्यातच जात असताना तिचा इथे आता धक्का लागतो, तो म्हणजे देवकीला. देवकी म्हणत असते, अगं बाळा हळूहळू, नाहीतर पडशील तू. तेव्हा सावी म्हणते, एक मिनिट, तुम्ही मला बाळा बोलायचं नाही, कळलं ना? आणि मी बघूनच चालते, तुम्हाला बघून चालता येत नाही, डोळे फुटलेत का तुमचे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता देवकी गप्पच बसते. सावी भयंकर चिडलेली असते. सावी म्हणते की बघून चालता येत नाही तुम्हाला, तुम्हाला इथे रुद्राने आणले, कळलं ना? 2 वेळचं फुकटचं खायला मिळतं ना, ते शांतपणे मान खाली घालून खायचं, कळलं तुम्हाला? मला शिकवायला जायचं नाही. येतात कुठून कुठून मला शिकवायला येतात, ते सगळे मलाच बोलतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता देवकी आपल्या मनामध्ये म्हणत असते, देवा, अरे काय अवस्था करून ठेवलीस माझी. एक वेळ असा होता की माझा नवरा कितीतरी लोकांना आश्रय द्यायचा, आता ही काय वेळ आली आहे माझ्यावरती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिला वाईट वाटलेलं असतं, सावीने तिचा अपमान केलेला असतो आणि ती सरळ तिथून निघून जाते. सावी जेव्हा देवकीचा अपमान करत असते तेव्हा एका काकूंनी बघितलेलं असतं. त्या काकू येतात आणि म्हणतात की अहो गिरिजा मॅडम, बघा ना त्या मावशी निघून गेल्या. तेव्हा गिरिजा म्हणते, कुठे गेल्या त्या मावशी? तर त्या सावी मॅडमनी त्यांचा अपमान केला तर त्या सरळ निघून गेल्या, याच बाजूला कुठेतरी निघून आलेल्या आहेत. तेव्हा गिरिजा म्हणते, चला चला आपण त्यांना शोधूया. तेव्हा त्या दोघी जणी देवकीला शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या असतात. गावामध्ये सगळीकडे शोधत असतात. देवकी धावत पळत आता देवी आईच्या मंदिराजवळ आलेली असते आणि तिथे येऊन आता ती देवी आईजवळ आपलं रडगाणं मांडत असते. ती म्हणत असते की देवी आई, अगं का माझ्या वाट्याला एवढं दुःख आणलंस? माझा नवरा, माझी मुलगी माझ्यापासून दूर झाली. त्या नराधमाने माझ्या नवऱ्याला मारून टाकलं, माझ्या मुलीला माझ्यापासून दूर केलं. कुठे माझी मुलगी? माझ्या मनामध्ये आता जिवंत राहण्यासाठी फक्त एकच आशा होती की माझी मुलगी मला सापडेल. ती जिथे कुठे असेल तिला मी भेटेन आणि सांगेन की मी तुझी आई आहे आणि माझा नवरा अंगत, अंगत हा तिचा बाबा आहे. हे सगळं मला तिला सांगायचं होतं, पण माझी मुलगी मला अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे. फक्त एका आशेवरती मी जिवंत होते आणि इथे परत आली आहे की एकदा तरी माझी मुलगी मला सापडेल आणि मी तिला माझ्या जवळ घेईन, तिला मिठी मारेन. पण तसं काहीच घडत नाही आहे देवी आई माझ्याबरोबर. माझी ही इच्छा पूर्ण होणारच नाही आहे का? नको आहे मला. मला संपत्ती, प्रॉपर्टी, पैसा, अडका, मला माझं काहीही नको आहे. सगळं गेलं तरी चालेल, पण माझी मुलगी मला सापडू दे देवी आई. एकदा तरी तिची आणि माझी भेट होऊ दे. मला तिला डोळे भरून बघायचं आहे. माझी मुलगी मला सापडू दे. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आता आलेली असते इथे देवकीला शोधायला. ती सगळ्यांना विचारत असते की तुम्ही एका बाईंना बघितलं का, बघितलं का? सगळेजण नाही नाहीच म्हणत असतात. देवकी म्हणत असते, देवी आई का? अगं अजून किती परीक्षा घेणार आहेस गं माझी? मला आता हे सहन होत नाही आहे. रोज रोजचं हे जगणं मला सहन होत नाही आहे. तेव्हा देवी आई काहीतरी कर, माझ्यावरती दया दाखव. माझ्या आणि माझ्या मुलीची भेट होऊ दे देवी आई. खरंच मी तुझ्याकडे दुसरं काहीही मागणार नाही आहे. मला फक्त माझ्या मुलीला डोळे भरून बघायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता देवकी म्हणत असते की तू आता माझी परीक्षा बघू नकोस. जर तुला माझी परीक्षाच बघायची असेल ना, तर मी सुद्धा आता तुझ्याजवळ हट्ट करणार आहे. तुझ्या इथे बसूनच मी तुझ्या इथे पायाजवळ डोकं आपटून आपटून तुझ्याकडे मागणं मागणार आहे. आणि माझं जीव गेला तरी चालेल, माझं डोकं फुटलं तरी चालेल, मी आता मागे हटणार नाही. तुझ्या पायाजवळ डोकं आपटून माझा जीव देईन. पण आता तुझ्याकडे एकच मागणं करेन की माझी मुलगी मला सापडू दे. जिथे कुठे असेल ती मला भेटू दे. फक्त माझ्या मनामध्ये एकच आशा आहे जिवंत राहण्याची आणि ती म्हणजे माझी मुलगी. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, देवकी आता दगडावरती जोरात इथे डोकं आपटत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आलेली असते ती म्हणजे गिरिजा. गिरिजा म्हणते, अहो हे काय करते तुम्ही मावशी? लागलं ना तुमच्या डोक्याला? हे काय करत होता तुम्ही? तेव्हा गिरिजा बघते तर काय, या त्याच मावशी असतात ज्या तिला जंगलामध्ये भेटलेल्या असतात. आणि तेव्हा तिला आठवतं, रुद्रसुद्धा म्हणालेला असतो की त्या मावशी ज्या तुम्हाला जंगलात भेटल्या होत्या ना, त्यांना मी आपल्या संस्थेमध्ये घेऊन आलो आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, मावशी तुम्ही तुम्ही तुळजापूरमध्ये कशा काय? आणि तुम्ही कधी आलात? कुठे राहताय तुम्ही? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता देवकी म्हणत असते की मी तुळजापूरमध्ये आले आणि मी आता रुद्रच्या संस्थेमध्ये राहते. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, काय? आणि ती म्हणते की तुमच्या डोक्यातून रक्त येतं आहे.
तेव्हा गिरिजा हळद घेते आणि ती देवकीच्या डोक्याला लावते. तेवढ्यातच रुद्रचा फोन आलेला असतो. तेव्हा गिरिजा म्हणते, रुद्र बोला ना. तेव्हा रुद्र म्हणत असतो, गिरिजा मी इथे माझं काम आटपून आत्ता घरीच आले. आईसाहेबांनी सांगितले की महादेवाची पूजा करायची आहे आणि महादेवाची पूजा आपल्या चौघांच्या हातून व्हायला पाहिजे. तेव्हा आम्ही सगळेजण महादेवांच्या मंदिरामध्ये जाणार आहोत. तुम्ही सुद्धा येताय ना? कुठे आहात तुम्ही? तुम्ही आता घरीच या. तेव्हा गिरिजा म्हणत असते, रुद्र मी एका कामामध्ये अडकले हो. तुम्ही एक काम करता का? तुम्ही मंदिरामध्ये कधी जाणार आहात ते सांगा. तुम्ही पुढे व्हा, मी तुम्हाला तिथेच येऊन भेटते. तेव्हा रुद्र म्हणतो, पण तुम्ही नक्की याल ना? तेव्हा गिरिजा म्हणते, हो हो मी नक्की येते, तुम्ही फक्त पुढे व्हा. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते की आजचा दिवस खरंच खूप छान आहे. तुम्हाला आता संस्थेमध्ये राहायची गरज नाही आहे. तुम्ही चला ना तुमच्या हक्काच्या घरामध्ये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता देवकी म्हणत असते की माझं हक्काचं घर? तेव्हा तुला कसं माहिती की माझं हक्काचं घर कुठे आहे? ते तर नागेश्वर घोरपडेने लुबाडलं ना. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते, नागेश्वर घोरपडेने तुमचं घर लुबाडलंय ना, तुम्हाला आता ते परतसुद्धा मिळणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणते, चला तुम्ही माझ्याबरोबर, मी तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरी घेऊन जाते. तेव्हा इथे देवकी म्हणत असते, पण तिथे तो नागेश्वर घोरपडे असेल. तेव्हा गिरिजा म्हणते, ते जरी असले ना तरीसुद्धा तुमच्या केसाला कुणी धक्का लावू शकणार नाही आहे. मी आहे ना तुमच्याबरोबर. तुम्ही फक्त तुमच्या हक्काच्या घरी चला. आजचा दिवससुद्धा खूप छान आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा देवकीला हाताला धरून त्या ठिकाणी आलेली असते आणि तेव्हा तिथे आल्यानंतर देवकीला आता आठवतं की अंगणामध्ये ती तिच्या मुलीला घेऊन कशा पद्धतीने तुळशीची पूजा करायची, कशा पद्धतीने तिला खेळवायची, घरामध्ये इकडे तिकडे दोघीजणी धावायच्या, हे सगळं आता तिला आठवत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, देवकी म्हणत असते, पण तुला कसं कळलं की हे सगळं माझ्या हक्काचं आहे? तेव्हा गिरिजा म्हणते, मला माहिती आहे, म्हणून तर मी तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरामध्ये घेऊन आली आहे ना. चला आता माझ्याबरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो, देवकी नागेश्वर घोरपडेला घाबरत असते. ती म्हणत असते की नागेश्वर घोरपडे इथे आला तर? तेव्हा देवकी म्हणते, नागेश्वर घोरपडे इथे आले ना तरीसुद्धा तुमचं कुणी काही वाकडं करू शकणार नाही आहे. तुम्ही माझ्याबरोबर आला आहेत ना. तेव्हा आता आतमध्ये चला. आणि आजचा दिवस खूपच जास्त खास आहे. तुम्हाला पण माहिती आहे ना, आज आपल्या महादेवांची पूजासुद्धा आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी, चांगल्या दिवशी तुम्ही तुमच्या हक्काच्या घरी आलाय, ही गोष्ट खरंच छोटी नाही आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजाला आता कसं काय कळलेलं असतं की हे सगळं माझं आहे, माझ्याबरोबर काय घडलं आहे, या गोष्टीचं आश्चर्य देवकीला वाटत असतं. पण ही सगळी गोष्ट जी आता गिरिजाला समजलेली असते ती तिच्या सासूबाईंनी, तिच्या आईने, वासंतीने सांगितलेली असते. त्यामुळे गिरिजाला आता बरीचशी माहिती असते. तर आई तुळजाभवानीच्या इथे कृपेने मायलेकीची भेट झालेली असते. त्या दोघींना माहिती नसतं की त्या मायलेकी आहेत म्हणून. पण शेवटीला काय झालेलं असतं प्रेक्षकांनो, दोघीजणी एकत्र तर आलेल्या असतात. तेव्हा ती आपल्या आईचा हात पकडून तिला घरामध्ये घेऊन येते. तर आता एक मुलगीच तिच्या आईला तिचा हक्क आणि अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न करते आणि मिळवून देते सुद्धा. तेव्हा त्या दोघीजणी घरामध्ये येतात. तेव्हा आपलं घर डोळे भरून इथे देवकी बघत असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता देवकी देवी आईचा आशीर्वाद घेत असते. माझी मुलगी जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे आणि मला भेटू दे अशी प्रार्थना करत असते. तेव्हा गिरिजा म्हणत असते की बघा ना, आज देवी आईची सुद्धा हीच इच्छा आहे की आजच्या दिवशी महादेवांची पूजा तुमच्या हातून व्हावी. तुमच्या घरामध्ये हक्काने तुम्ही आता महादेवांची पूजा करा. तेव्हा दोघीजणी खाली बसतात आणि इथे महादेवांची पिंड जी असते त्याच्यावरती आता बेलाचं पान ठेवायला जातात. तेव्हा ते ठेवत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं सुद्धा म्हणत असतात. तेव्हा गिरिजा इथे आपल्या आईच्या हाताला हात लावते आणि दोघीजणी मिळून आता इथे बेलपत्र त्या शिवलिंगावरती ठेवतात. तेव्हा लांबून बघा, तिथे आता प्रभास काका बघत असतात आणि ते चष्मा घालतात आणि म्हणतात की देवकी इथे. देवकीला आणि गिरिजाला एकत्र बघून प्रभास काकांना फार आश्चर्य वाटलेलं असतं. तोपर्यंत नागेश्वर घोरपडे आलेला असतो. नागेश्वर म्हणत असतो, अरे हे काय, घराचा दरवाजा कुणी उघडा ठेवला?
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आत्याबाई म्हणजे उर्वशी म्हणत असते की दादासाहेब, अहो तुमच्या सूनबाई बाकी कोण आहे जे घराचा दरवाजा उघडा ठेवतील? तुमच्या नशीबवान सूनबाईंचंच कारस्थान आहे हे, मला माहिती आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर, रुद्र, उर्वशी आणि वासंती हे चौघेजण आता घरामध्ये येत असतात आणि त्यांना बघून प्रभास, गिरिजा आणि देवकी हे तिघेही जण घाबरलेले असतात.